सगळ्या विरोधातल्या लोकांना भारी पडत होता, पण आपला एक युवक एक चांगल्या पद्धतीनं अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी आपण तुम्ही सगळ्यांनी उभं राहिलं पाहिजे. अन्याय होते त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा मावळा उभा असा. महत्वाचं सांगायचं तर पुन्हा एकदा एक व्यायामाची सवय गेल्या 2-3 वर्षापासून डीजे वगैरे लावत असतो, पण डीजेच्या या गोष्टीला फाटा देत एक चांगल्या पद्धतीचा उपक्रम या छत्रपती शिवाजी महाराजांना खूप वेळ होत आहे. मी की या स्पर्धेला सुरुवात करावं आणि चांगल्या पद्धतीचं कुठलाही गडबड गोंधळ आणि प्रत्येक समोर एक शिक्षक उभारलेला असतो, त्याच पद्धतीनं व्यवस्थित झालं पाहिजे. मी सगळ्यांना ते जे काय स्पर्धक असतील त्यांचे सगळे कन्सल्टिंग फॉर्मवर सह्या घेतलं पाहिजे आणि कुठलीही गडबड गोंधळ जे काय निर्णय असेल त्या आयोजकांवर राहील. कोणीही गडबड करून इथं चालणार नाहीये. चांगल्या पद्धतीचा उपक्रम सगळ्यांनी आपण पार पाडावा असं मी या ठिकाणी विनंती करतो. महाराष्ट्र घोंगडे वस्ती भवानी पेठेतून गेल्या 30 वर्षापासून छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती जय भवानी शिवजन्मोत्सव मंडळाच्या वतीने साजरी करत असताना यंदाच्या वर्षी अतिशय आनंद वाटतो. ज्या पद्धतीनं सोलापूर शहरामध्ये एक डीजे लावून प्रदूषणाचा विषय होत होता, त्या डीजेला फाटा देत एक चांगल्या पद्धतीचा उपक्रम जय भवानी शिवजन्मोत्सव मंडळाच्या वतीने या ठिकाणी आयोजित केलेला आहे. विशेष म्हणजे या ठिकाणी सोलापूर शहरामध्ये एक आगळ्या वेगळ्या पद्धतीचं स्पर्धा या ठिकाणी आयोजित केली, ते म्हणजे सूरसपाट्या. ज्या पद्धतीने जोर आणि बैठक मारून त्यामध्ये 1 नंबर 2 नंबर 3 नंबर असे स्पर्धकातले ते नंबर्स काढणार आहेत. पहिला बक्षीस 11,001 रुपये, दुसरं बक्षीस 7,001 रुपये, तिसरं बक्षीस 5,001 रुपये अशा पद्धतीचं पहिल्या वर्षी सुरुवात केलेलं आहे. एक याच्या पाठीमागचा उद्देश एवढाच आहे की बाबा ह्या स्पर्धेचं भाग घेतलेल्या सगळ्या युवकांना मी प्रथमतः या ठिकाणी शुभेच्छा देतो. महत्त्वाचं सांगायचं म्हणजे या ज्या स्पर्धक भाग घेतलेल्या आहेत त्या युवकांना एक व्यायामाचा छंद आणि व्यायामाचा नाद या ठिकाणी असणं गरजेचं आहे. या स्पर्धकांना भाग घेतलेल्या स्पर्धकांना बघून काही आमच्या भागातील युवक एक व्यायामाचा छंद त्यांच्या मनामध्ये पण वृत्ती निर्माण होईल असा याच्या पाठीमागचा एक महत्त्वाचा उद्देश आहे. आज बघितलं तर युवकांमध्ये युवक सगळे आपल्या व्यसनाकडे वळत असताना मोबाईलच्या माध्यमातून रील्स बघत असताना तासनतास 2-2 तास रात्रीचे झोप न घेता अशा पद्धतीचा वेळ वाया जात असतंय. म्हणून आम्ही या मुद्दामून या शरीराला एक चांगला व्यायाम असला पाहिजे. सगळ्यात मोठी संपत्ती म्हणजे आपलं शरीर आहे. किती माणूस किती कमावला ह्याकडे लक्ष दिलं जात नाही, त्याचं शरीर किती दणकट आहे आणि किती चांगल्या पद्धतीनं युवक दिसतो अशा पद्धतीचा एक महत्त्वाचा विषय आम्ही डोक्यात घेऊन या ठिकाणी एक सपाट्याच्या स्पर्धेचं आयोजन या ठिकाणी केलं आहे. मी मंडळाच्या आयोजकांना मी खूप शुभेच्छा या ठिकाणी देतो. सगळ्यांनी या सगळ्या स्पर्धेचा चांगल्या पद्धतीचा नीटनेटकेपणा इथं या ठिकाणी लावलेला आहे. मी या स्पर्धेचं पुन्हा एकदा शुभेच्छा देऊन या ठिकाणी सगळ्या स्पर्धकांना या ठिकाणी शुभेच्छा देतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.